अमित भाई माहिती घ्या पहिली लिलाव आहे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये लातूरच्या काँग्रेस आघाडीला निर्विवाद बहुमतीला आणि आता महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत वर्गे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आज त्यांच्या पदभार स्वीकृती समारंभाला मी उपस्थित होतो आणि आमचे सगळेच काँग्रेसवरचे भाजप आघाडीचे आणि आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत. त्याची कारकीर्द यशस्वी करून लातूरकरांच्या सेवेसाठी तत्परतेने ते सतत कार्यरत असतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका आहे. लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतो आहे याचा मला आनंद आहे, अभिमान. वंचितनं महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आघाडी तरी सिस्टमचा मार्ग आमची आघाडी ही अभेद आहे. आम्ही ज्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा थोड्याशा पूर्ण व्हायला वेळ लागला होतच. त्यामुळे आघाडी आमची आहे. जबाबदाऱ्याचं वाटप काय असावं आणि वर्किंग रिलेशनशिप आघाडीमध्ये कोएलिशनमध्ये वर्किंग रिलेशनशिपचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं त्याला एक अंतिम स्वरूप आम्ही सगळेच मिळून देतो. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एक वाक्यता त्याच्यामध्ये आता साधली आहे आणि आम्ही एकत्रितपणे आता यापुढे काम. जिला परिषद में राष्ट्रवादी और कांग्रेस की सीटें है, युति हो सकती है कि सरकार बनाने के लिए खाली कराओ. अभी नतीजे कल ही आए हैं. मुझे लगता है राजनीतिक स्थिति कैसे उभर कर आती है आने वाले दिनों में देखना. 7 जागा कमी पडल्या अध्यक्षपद मिळायला जिल्हा परिषदेच्या काँग्रेस. नाही, आता जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी काँग्रेसनं केली आणि अनेक ठिकाणी समाधानकारकसुद्धा कामगिरी झालेली आहे. काही ठिकाणी आम्हाला म्हणावं तसं यश नाही मिळालं. तरीही काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या. त्यामुळं काँग्रेसचं हे घवघवीत यश आहे. लोकांनी काँग्रेसला पहिली पसंती दिली. शेवटी आता युती आघाडीचं राजकारण आहे हे सत्य आहे. सत्य स्वीकारावं लागतं आणि पुढे जावं लागतं. राजकीय समीकरण बदलून सत्तेकडे वाटचाल करणार का? निवडणुकामध्ये मागच्या काळामध्ये ज्या आक्रमक पद्धतीनं आपण भाषण वगैरे करतायत तर अमित भैयांनी आपले तेवर बदलले अशी पूर्ण राज्यभरात चर्चा आहे. आणि इकडे महाराष्ट्रात काँग्रेसची जी जाट होताना अमित देशमुख असतील, बंटी पाटील असतील आणि विश्वजित कदम असतील त्यांनीच गड राखलेला आहे. मला असं वाटतं की राजकीय प्रवास आहे. आक्रमक जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आम्ही आक्रमक होऊ शकतो. त्यामुळं कोणी असं समजण्याचं काही कारण नाही. त्यामुळं आव्हानं जशी येतील तशी ती पेलायची हे आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याकडे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लातूरमधून मिळाल्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला. डबल डिजिटमध्ये 3 जिल्हेच आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात. होय, खरं आहे. जड आहे काँग्रेसचा लातूर आहेच ना. शेवटी काँग्रेसला झालेलं जे मतदान आहे हे जरी तुम्ही काढून पाहिलं सर्वाधिक मतं जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मिळाली. त्यामुळं काँग्रेसच्या पाठीशी लातूर जिल्हा आहे.
हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. जन्म दाखले के लिए जोन क्रमांक करते बोले थे आपने इलेक्शन के पहले, और अभी अधिकारी भी करेक्शन भी नहीं कर रहा, तो आम जनता को बहुत परेशानी हो रही है. इसके लिए क्या करेंगे आप? नहीं, अभी तो काम शुरू हुआ है. मेयर, डेप्यूटी मेयर है. हमने जो भी मैनिफेस्टो में कहा है उसका इम्प्लीमेंटेशन होगा, और 100% इम्प्लिमेंटेशन मॅनिफेस्टो का होगा. जाहीरनाम्याची अंमलबजावणी 100% होईल. तर त्यासाठी आमचे सगळेच सहकारी हे काम सुरू करतील. आणि त्याही बाबतीमध्ये जन्म प्रमाणपत्र असेल किंवा अशा काही ज्या बाबी आहेत जिथं अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये आमची तयारी आहे. सर, निवडणूक काँग्रेस मोठा पक्ष ठरलेला आहे. जादूची कांडी फिरवणार का? 7 जागा खुली आहेत. ते कसं आहे की मी म्हटलं आता मगाशी, कालच निकाल आला. येणाऱ्या दिवसामध्ये राजकीय परिस्थिती कशी पुढे येते त्याच्यावर नजर ठेवून भैया निवडणूक हा फार चर्चेमध्ये, भ्रष्टाचाराचा मुद्दे फार चर्चेमध्ये आले. आज आपण पदग्रहण सोहळा पार केलेला आहे. लातूरकरांनी अपेक्षा करावी की पारदर्शकता महानगरपालिकेमध्ये मिळेल म्हणून? लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तर एक खिडकीच आम्ही तयार करणार आहोत तक्रारीसाठी. त्यामुळं कुठल्याही समजा सामान्य माणसाकडनं कोणी लाच जर मागितली तिथं तक्रार देता येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. वंचितला उपमहापौरपद अगोदर ठरलं होतं का 2 दिवसामध्ये वंचितचं उपमहापौर हे निश्चित झालेलं आहे? नाही, वंचित बहुजन आघाडी काँग्रेसमध्ये ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चा वंचित बहुजन आघाडीला माहिती आहेत, आम्हाला माहिती आहेत. आणि त्या संदर्भामध्ये वंचितचे शहराध्यक्ष, काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी मला असं वाटतं स्पष्टता दिलेली आहे. त्यामुळं ज्या काही कामाच्या स्वरूपामध्ये जिम्मेदारीचं वाटप आहे तर ते निश्चित झालं आहे. योग्य वेळी त्याची स्पष्टता आम्ही देऊ. थँक्यू.